आपने आपकी फैमिली का 55 साल पुराना रिश्ता कांग्रेस के साथ क्यों तोड़ा? मैं एक बात कहना चाहता हूं सबसे पहले कि मैं पार्टी के सबसे चैलेंजिंग दशक, सबसे चैलेंजिंग डेकेड में मैं पार्टी का लॉयल रहा हूं। अफसोस की बात है कि आज की कांग्रेस और 1968 की कांग्रेस, जब मेरे स्वर्गीय पिताजी ने इस पार्टी में शामिल किया हुआ, और 2004 की कांग्रेस जब मैं इस पार्टी में शामिल हुआ, दोनों कांग्रेस में बहुत अंतर है, बहुत फर्क है। यदि कांग्रेस और यूबीटी कंस्ट्रक्टिव और सकारात्मक सुझावों और मेरिट और योग्यता को महत्व देते तो आज एकनाथ जी और मैं यहां नहीं बैठे होते। एकनाथ जी शिंदे साहब, आप आगे बढ़ो। मिलिंद जी देवरा साहेब, आप आगे बढ़ो। पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट। संपूर्ण दक्षिण मुंबईच नाही तर पूर्ण मुंबईची काँग्रेस आज या ठिकाणी आलेली आहे। काँग्रेसला भगदाड पाडून आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय मिलिंदजी देवरा साहेबांसारखं काँग्रेसचं एक युवा नेतृत्व आज शिवसेनेमध्ये आलंय। त्यांचं मनपूर्वक सगळ्या शिवसैनिकांच्या माननीय आमदार मनीषाताई कायंदे या सर्व मान्यवरांचं मी मंचावरती हार्दिक स्वागत करते आणि विनंती करते सर्व मान्यवरांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। सन्माननीय खासदार राहुलजी शेवाळे साहेबांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते। खरं तर आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणाला एक कलाटणी देणारा दिवस आहे। आजचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपण भोगी म्हणून साजरी करतोय आणि या संपूर्ण महाराष्ट्राचे भोग संपवण्यासाठी जे मुख्यमंत्री उभे ठाकलेले आहेत ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय मिलिंदजी देवरा साहेबांचा प्रवेश या ठिकाणी होतोय। उद्यापासून संक्रांत सुरू होणार आहे आणि इथून पुढे मुंबईमध्ये विरोधी पक्षाच्या लोकांवर संक्रांत येणार आहे। आजचा दिवस हा पानिपतचा शौर्य दिन सुद्धा आहे आणि त्या पानिपतच्या युद्धामध्ये लढलेल्या सर्व मराठा योद्ध्यांना आम्ही या ठिकाणी मानवंदना देतोय। आजचा दिवस हा मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन सुद्धा आहे। या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती आज मी सर्वप्रथम स्वागत करू इच्छिते की ज्यांनी महाराष्ट्राला दाखवलं कि अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा। असे कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले कृपया मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं। समोरचे जे सर्व फोटोग्राफर्स आहेत आपण खाली बसून घ्या। मीडिया आणि कार्यकर्त्यांनी थोडंसं बाजूला सरकावं आणि समोरच्या कॅमेरामन्सनी खाली बसून घ्यावं अशी आपल्याला विनंती आहे। ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलं कि अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा बल्कि राजा वही बनेगा जो हकदार होगा। एका कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेणारे आणि आजही स्वतःला कार्यकर्ता मुख्यमंत्री समजणारे अनाथांचे नाथ एकनाथ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी मंचावरती हार्दिक स्वागत करते आणि जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात। मुंबईच्या राजकारणाला आणि मुंबईच्या विकासामध्ये मागील 55 वर्षापासून ज्यांनी अप्रतिम असं योगदान दिलं आणि मुंबईतील सर्वात लोकप्रिय अशा राजकीय परिवारांच्या पैकी एक म्हणजे देवरा परिवार। सन्माननीय मुरलीजी देवरा साहेबांचं योगदान एक खासदार म्हणून, एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून किंवा एक समाजसेवक म्हणून हे जगाला एक मार्गदर्शन देणारं ठरलं, मानदंड देणारं ठरलं। आज त्यांचे सुपुत्र आणि ज्यांनी वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, ज्यांनी पहिल्याच पदार्पणामध्ये केंद्रीय मंत्र्याचा पराभव करून लोकसभा गाठली, ज्यांनी लोकसभेमध्ये सर्वात तरुण खासदार होण्याचा बहुमान पटकावला, ते सन्माननीय मिलिंदजी देवरा साहेब आज शिवसेनेमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पदार्पण करत आहेत। खरं तर मुंबईचे खासदार असताना संसदेमध्ये लोकसभेमध्ये मुंबईचा आवाज बुलंद करण्याचं काम देवरा साहेबांनी केलं। मरीन ड्राईव्हचा विकास असेल, जुन्या इमारतींचा पुनर्विकास असेल, नाल्यांचं रुंदीकरण असेल, या सगळ्या विकास कामांच्यासाठी ते नेहमी आग्रही होते। जब भी कभी मिलिंदजी देवरा साहब बोलते हैं तो सभी हमारे व्यापारी बांधव सुनते हैं और अभिजनांपासून बहुजनांपर्यंत
एका छोट्याशा खोक्याधारकापासून ते डायमंडच्या व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे मिलिंदजी देवरा साहेब आहेत. ते दक्षिण मुंबई या VIP सह श्रमिक वर्गाचं प्रतिनिधित्व करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अमेरिकेमधल्या बोस्टन विद्यापीठाचे पदवीधर आहेत. अमेरिकेमधल्या बोस्टन विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत आणि उच्च शिक्षित राजकीय नेते आहेत. असा एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा जे संरक्षण मंत्रालय समितीचे सदस्य होते, केंद्रीय शहर विकास समितीचे सदस्य होते, संयुक्त कोषाध्यक्ष म्हणून काँग्रेसची जबाबदारी ते पार पाडत आहेत आणि त्याचबरोबर माजी मंत्री म्हणून इन्फॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी, शिपिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलंय. अगर इनकी शख्सियत के बारे में कहना ही होगा तो सिर्फ 2 लाइन कहूंगी कि मेरी शख्सियत नहीं किसी तलवार तख्तो ताज की मोहताज. मिलिंदजी देवरा साहब के लिए कि मेरी शख्सियत नहीं किसी तलवारों तख्तो ताज की मोहताज, मैं तो अपने हुनर से लोगों के दिलों पर राज करता हूं. और आज एक ऐसी शख्सियत हमारे शिवसेना में आ रही है. आजच राहुलजी गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात होतीये, पण तुम्ही अन्याय करताय. न्याय फक्त महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात, म्हणून आज शिवसेनेचा भगवा झेंडा आज देवरासाहेब खांद्यावर घेत आहेत. ज्या काँग्रेसनी 22 जानेवारीला रामजन्मभूमीचं उद्घाटन होत आहे, रामलल्ला विराजमान होत आहेत, पण रामजन्मभूमीच्या उद्घाटनाचं आमंत्रण ज्या काँग्रेसनी नाकारलं त्या काँग्रेसला नकार देऊन देवरासाहेब आज इथे येत आहेत आणि सांगतायत की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा आणि भगवान प्रभू श्रीरामांचा भगवा झेंडा घेऊन ते आज इथे येत आहेत. आजचा प्रवेश हा खूप वेगळा है क्योंकि आज यहाँ पे हमारे साथ हम देख रहे हैं कुछ हीरे आए हैं, कुछ मोती आए हैं, कुछ सोना आया है, मेटल भी साथ में आया है और सभी धर्म और सभी समाजों के लोग यहाँ पर आए हैं. मी हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही की समोर या सगळ्या समाज घटकांच्या माध्यमातून मिनी मुंबई आणि मिनी इंडिया या ठिकाणी आहे. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात आणि मी विनंती करते शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, अनाथांचा एकनाथ, आदरणीय मुख्यमंत्री साहेब डॉक्टर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना की त्यांनी आदरणीय माजी मंत्री सन्माननीय मिलिंदजी देवरा साहेब यांच्या खांद्यावरती भगवं उपरणं घालून हातामध्ये हिंदुत्वाचा, छत्रपती शिवरायांचा, प्रभू श्रीरामांचा भगवा झेंडा देऊन त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूया. शिवसेना घोषणा द्या जोरात. शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, जय भवानी, जय भवानी. एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो, मिलिंदजी देवरा साहेब आप आगे बढ़ो. पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट. संपूर्ण दक्षिण मुंबईच नाही तर पूर्ण मुंबईची काँग्रेस आज या ठिकाणी आलेली आहे. काँग्रेसला भगदाड पाडून आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय मिलिंदजी देवरा साहेबांसारखं काँग्रेसचं एक युवा नेतृत्व आज शिवसेनेमध्ये आलंय. त्यांचं मनपूर्वक सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने स्वागत. यानंतर सन्माननीय सुशीबेन शहा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि चाइल्ड राईट कमिशनच्या विद्यमान अध्यक्षा माजी नगरसेवक सुशीबेन शहा यांचंही स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना करते. जोरदार टाळ्या वाजवून आपण सुशीबेन शहांचं या ठिकाणी स्वागत करूयात. त्यानंतर सन्माननीय सुनीलजी नरसाळे साहेब, माजी नगरसेवक आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मुंबई काँग्रेस, हे सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते. सुनीलजी नरसाळे, माजी नगरसेवक आणि उपाध्यक्ष, त्यानंतर प्रमोदजी मांद्रेकर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई काँग्रेस अँड एक्स काउन्सिलर प्रमोदजी मांद्रेकर
यांचंही या ठिकाणी प्रवेश होणार आहे। जोरदार टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करूयात। प्रमोदजी मांजरेकर यांचंही स्वागत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। घोषणा थांबल्या नाही पाहिजेत, हा आवाज शिवसेनेचा आहे। आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? यानंतर सन्माननीय गजेंद्रजी लष्करी माजी नगरसेवक आणि जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस यांचंही शिवसेनेमध्ये स्वागत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्यांचा आवाज खूप कमी येतोय, तालियों की आवाज बहुत जोर से आनी चाहिए। त्याच्यानंतर रामबच्चनजी मुराई माजी नगरसेवक यांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। रामबच्चनजी मुराई, त्यानंतर सन्माननीय हंसा मारू माजी नगरसेवक, हंसा मारू माजी नगरसेवक यांचंही स्वागत या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होईल। हंसा मारूताई यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल। त्यानंतर माजी नगरसेविका अनिताताई यादव आणि सन्माननीय रमेशजी यादव, वर्किंग प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई काँग्रेस, या दोघांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होणार आहे। माजी नगरसेविका अनिताताई यादव आणि सन्माननीय रमेशजी यादव, वर्किंग प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई काँग्रेस। यानंतर सन्माननीय प्रकाशजी राऊत जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस, प्रकाशजी राऊत जनरल सेक्रेटरी मुंबई कांग्रेस यांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होईल। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी मारवाड़ी सम्मेलन और साहित्य कला मंच के प्रेसिडेंट आदरणीय सुशील जी व्यास, इनको मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी और उनका भी स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय के करकमलों से होगा। सुशील जी व्यास, एडवोकेट सुशील व्यास जी। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी आदरणीय पूनम कनोजिया, एंड शी इज द प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई डिस्ट्रिक्ट महिला कांग्रेस। प्लीज गिव अ बिग हैंड्स टू वेलकम ऑनरेबल पूनम कनोजिया। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी संजय जी शाह। संजय जी शाह डायमंड मर्चेंट और जैन अल्प सेवा संस्था के वो प्रेसिडेंट है। संजय जी शाह, इनका स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय के करकमलों से हो रहा है। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी दिलीप जी सकेरिया। दिलीप जी साकेरिया मुंबई कांग्रेस राजस्थानी सेल के वो प्रेसिडेंट है। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी हेमंत जी बावधनकर। हेमंत जी बावधनकर हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत आणि मुंबईवरती जेव्हा 26/11चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आतंकवादी कसाबला पकडण्यामध्ये खूप मोठा वाटा, सिंहाचा वाटा हा हेमंतजी बावधनकर साहेबांचा आहे। आणि अशा देशभक्त पोलीस अधिकारी सुद्धा जेव्हा शिवसेनेमध्ये येतात तेव्हा शिवसेना हा देशभक्तांचा, राष्ट्रभक्तांचा आणि रामभक्तांचा पक्ष आहे हे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर येतं। यानंतर मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते वरया मोहम्मद जी। वरया मोहम्मद जी का भी स्वागत आदरणीय मुख्यमंत्री महोदय करें, ऐसे मैं उनसे गुजारिश करती हूं। या प्रवेशाचं एक वेगळेपण आपण बघतोय की इथे गुजराती पण आहेत, जैन भाई पण आहेत, मारवाडी भाऊ पण आहेत, मुस्लिम बांधव पण आहेत आणि त्याचबरोबर हिंदू बांधव पण आहेत। हाच भारत आहे, हाच महाराष्ट्र आहे आणि हीच मुंबई आहे। यानंतर सन्मान्य राजारामजी देशमुख, विश्वस्त सिद्धिविनायक मंदिर आणि सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचंही प्रवेश आणि त्यांचं स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी प्रशांत जी झवेरी, जैन लीडर, जैन समाज के नेता प्रशांत जी झवेरी, ये मंच पर आए, मैं उनसे गुजारिश करती हूँ। इसके बाद समर्थलाल मेहता, इनका स्वागत आदरणीय मुख्यमंत्री जी के करकमलों से संपन्न होगा। हमारे जैन समाज के बांधव यहाँ पर धार्मिक प्रतिमा देकर सन्माननीय मुख्यमंत्री जी का यहाँ पर स्वागत कर रहे हैं, उनका अभिवादन कर रहे हैं। जिसने जग जीता वो वीर, लेकिन जिसने मन जीता वो महावीर। इसी महावीर भगवान की प्रतिमा यहाँ पर दी जा रही है, मैं उनका शुक्रिया अदा करती हूँ।
इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी समर्थलाल जी मेहता। समर्थलाल जी मेहता, इनका भी स्वागत यहां पर मुख्यमंत्री जी के करकमलों से संपन्न होगा। मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी सौरभ जी शेट्टी। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी एडवोकेट त्रिंबक जी तिवारी, सेक्रेटरी मुंबई कांग्रेस कमेटी, और इनका भी स्वागत आदरणीय मुख्यमंत्री जी के करकमलों से यहां पे संपन्न होगा। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी कांति जी मेहता, ऑल इंडिया जैन फेडरेशन के वो प्रेसिडेंट है, सम्माननीय कांति जी मेहता। सम्माननीय एडवोकेट त्रिंबक जी तिवारी, Secretary of Mumbai Congress Committee. After that, there will be the felicitation of Kanti Bhai Mehta, All India Jain Federation President. After that, I would like to invite on the stage Kailash Ji Murarka, and he is the President of All India Plastic Manufacturers Association. कैलाश भाई मुरारका, मैं यहाँ पे निवेदन करना चाहूंगी कि जिनका प्रवेश हुआ है और जिनका सत्कार संपन्न हुआ है वो भाई कृपया स्टेज से नीचे आ जाए। ज्यांचा प्रवेश आणि सत्कार संपन्न झालाय त्यांनी कृपया स्टेजवरून खाली यावं अशी मी विनंती करते। जिनका सत्कार और प्रवेश यहाँ पर संपन्न हुआ है वो भाई कृपया नीचे आए, ये विनती है। यहाँ पर एक बहुत ही स्पेशल प्रवेश हो रहा है। Now I would like to invite Honorable Jawahar Bhai Moti Chand, and he is a 85 years congressman and now he is entering into Shiv Sena. 85 वर्षाचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते जवाहर भाई मोतीचंद हे सुद्धा काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या नीतीला कंटाळून शिवसेना आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात या विश्वासानं 85 वर्षाचा सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा ज्या वेळेला शिवसेनेत प्रवेश करतो, मला वाटतं ही क्रांतीची आणि परिवर्तनाची सुरुवात आहे। जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूयात जवाहर भाई मोतीचंद, द 85 इयर्स काँग्रेसमॅन। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी उदेश जी अग्रवाल, एंड ही इज द प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया अग्रबंधु सेवा मंडल। जिनका प्रवेश और सत्कार हुआ है वो मेरे सभी भाई कृपया मंच से नीचे आए, ये मैं सादर निवेदन करती हूं। मैं मंच पे बुलाना चाहूंगी उदेश जी अग्रवाल, ऑल इंडिया अग्रबंधु सेवा मंडल के वो अध्यक्ष हैं। इसके बाद मैं मंच पे बुलाना चाहूंगी प्रवीण जी अग्रवाल, मुंबई नागरिक सेवा समिति के वो अध्यक्ष हैं, प्रवीण जी अग्रवाल। इसके बाद जो प्रवेश होने वाले हैं वो बहुत ही लैंडमार्क और रिमार्किंग रहेंगे, क्योंकि हमारे मुस्लिम समाज के भाई और विशेष कर मौलाना जो मुस्लिम समाज के लीडर्स हैं वो सम्माननीय एकनाथ जी शिंदे साहब पर विश्वास रखकर शिवसेना में आज आ रहे हैं। मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया स्टेजवरून खाली उतरावं ही नम्र विनंती है। जिन सभी सम्माननीय भाइयों का प्रवेश संपन्न हुआ है वो कृपया मंच से नीचे आ जाए, ये मैं उनसे विनती करती हूं। जिन सभी भाइयों का, जिन सभी सम्माननीयों का प्रवेश यहाँ पर संपन्न हुआ है वो कृपया मंच से नीचे आ जाए, ये मैं आपसे सादर नम्र निवेदन करती हूं। आदरणीय चंपक भाई गुज्जर, कंप्यूटरिस्ट,
इनका भी सम्माननीय मुख्यमंत्री महोदय के करकमलों से स्वागत यहां पर संपन्न होगा। आणि यानंतर मुस्लिम समाजातील अनेक सन्माननीय मौलाना हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय मिलिंदजी देवरा साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत। मी त्या सर्व मौलानांना विनंती करते त्यांनी मंचावरती यावं। मौलाना जियाउद्दीन शेख, मौलाना नौशाद खान, चंपक भाई गुजर और आपकी सभी टीम, आपसे निवेदन है कि आपका प्रवेश होने के बाद आप कृपया मंच से नीचे आ जाए। इसके बाद हमारे मुस्लिम समाज के कुछ मौलाना भाई हिंदुत्व की विचारधारा, छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा और सम्माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व पर यकीन रखकर शिवसेना में आ रहे हैं। मैं निवेदन करूंगी हमारे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री जी से कि वो उनका स्वागत करें। मौलाना जियाउद्दीन शेख, मौलाना नौशाद खान, मौलाना जुबेर खान, मौलाना जुबेर खान, मौलाना जिशान खान, मौलाना नासिर खान, मौलाना जिशान खान, मौलाना नासिर भाई, मौलाना इरफान खान, मौलाना रहमान कासिम, मौलाना रहमान कासिम और मौलाना नईम खान। हर धर्म में नेकी बसती है, हर धर्म में बंदे होते हैं। सच बात तो हमसे पूछो यारो, बस कुछ लोग ही गंदे होते हैं। गंदे लोगों का साथ छोड़कर नेक लोगों का साथ, हिंदुत्व का साथ, जिस हिंदुत्व में सभी धर्मों का सम्मान होगा, आज प्रवेश यहाँ पर संपन्न हुए। मैं सभी से निवेदन करती हूँ कि आप कृपया मंच पर अपना स्थान ग्रहण करिए। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। सगळ्यांनी बसून घ्यावं आणि यानंतर मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते। जवा वो नहीं जो हवा के साथ बदलता है, अरे जवा वो नहीं जो हवा के साथ बदलता है, जवा तो वो है जो हवा का भी रुख बदलता है। आज तूफानों का और हवाओं का रुख बदलने की ठान कर जो शिवसेना में सम्माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में आए हैं, वो हम सभी के प्यारे लीडर माजी मंत्री सम्माननीय मिलिंदजी देवरा साहब, इनसे मैं निवेदन करती हूँ कि आप अपने ख्यालात हम सभी के समक्ष प्रकट करें। जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे आदरणीय मिलिंदजी देवरा साहब। महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व वडील मंडळींना आणि बंधू भगिनींना, मीडियातील मित्र, उद्या मकर संक्रांती आहे आणि मी ह्या खास दिवसाच्या निमित्ताने आपणास खूप खूप शुभेच्छा देत आहे। मी देवाला प्रार्थना करतो की आपणास नेहमी देवाचा आशीर्वाद असून आपणास नेहमी सुख संपत्ती व आनंद लाभावा। आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे। मी खूप भावुक आहे। मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी 55 वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज संपत आहे।
आपल्या सर्वांना माहीतच आहे की माझं राजकारण, माझं पॉलिटिक्स नेहमीच पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह, सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र, भारतातील सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे. आणि आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल, उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे. त्याचप्रमाणे आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्याकडे देशासाठी एक भव्य विजन आहे आणि मला शिवसेनाच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे. एकनाथजी माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी खूप जुने नाते आहे. माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फणसाळकर असल्याने श्रीकांतजी बाळासाहेब मुरलीभाईंना प्रेमाने महाराष्ट्राचे जवाई म्हणायचे. बाळासाहेबांना मान देण्याबरोबरच मुरलीभाई, माझे स्वर्गीय वडील आणि शिंदे साहेब यांच्यात बरेच सिमिलॅरिटीज आहे, बरेच साम्य आहे. दोघांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. दोघेही जमिनीवरचे नेते आहेत आणि होते. दोघांनीही नगरसेवक म्हणून सार्वजनिक करिअर सुरू केली. मुरलीभाई केंद्रीय मंत्री झाले आणि शिंदे साहेब आपल्या मेहनतीने आपल्याला वर्षा बंगलापर्यंत पोहोचवले. श्रीकांतजी आणि मला तुम्ही दोघांनी शिकवले की राजकारणात जनसेवा, लोकसेवा हे एकमेव विचारधारा आहे. माझ्यावरी चुकीचा आरोप होण्याआधी शिंदे साहेबांनी मला पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण का दिलं, मी आज ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. याचे कारण आहे की शिंदे साहेबांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. खासदार होऊन मी मुंबई, महाराष्ट्र, शिवसेनेचे आणि शिंदे साहेबांचा विजनचे उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो असे एकनाथजी आणि श्रीकांतजी यांचे मत आहे आणि त्या समर्थन आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हमारे यहाँ बहुत सारे लोग जो ज्वाइन कर रहे हैं मेरे साथ में, कुछ मराठी भाषी है, हिंदी भाषी है, इंग्लिश भाषी है. दिल्ली से, नेशनल मीडिया से लोग यहां उपस्थित हैं. सुबह से बहुत लोगों का फोन आ रहा है कि मिलिंद जी, आपने आपके फैमिली का 55 साल पुराना रिश्ता कांग्रेस के साथ क्यों तोड़ा. मैं एक बात कहना चाहता हूं सबसे पहले कि मैं पार्टी के सबसे चैलेंजिंग दशक, सबसे चैलेंजिंग डेकेड में मैं पार्टी का लॉयल रहा हूं. अफसोस की बात है कि आज की कांग्रेस और 1968 की कांग्रेस, जब मेरे स्वर्गीय पिताजी ने इस पार्टी में शामिल हुआ, और 2004 की कांग्रेस जब मैं इस पार्टी में शामिल हुआ, दोनों कांग्रेस में बहुत अंतर है, बहुत फर्क है. यदि कांग्रेस और यूबीटी कंस्ट्रक्टिव और सकारात्मक सुझावों और मेरिट और योग्यता
को महत्व देते तो आज एकनाथ जी और मैं यहां नहीं बैठे होते। एकनाथ जी को एक बड़ा फैसला लेना पड़ा, मुझे एक बहुत बड़ा निर्णय लेना पड़ा, और आज जो अफसोस की बात है कि वही पार्टी जिस पार्टी ने 30 साल पहले जब देश के पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह जी देश के वित्त मंत्री हुआ करते थे, द सेम पार्टी दैट ushered in economic reforms 30 years ago is a party that is abusing industrialists, abusing businessmen, and calling businessmen anti-nationals. The same party that used to offer constructive suggestions to this country on how to take the country forward, आज उस पार्टी का एक ही उद्देश्य है कि मोदी जी जो कहेंगे, जो कहते हैं, जो कर्म करते हैं, ऑटोमेटिकली उसके खिलाफ बोलो। कल को यदि मोदी जी कहेंगे कि कांग्रेस पार्टी एक बहुत अच्छी पार्टी है तो उसका भी विरोध करेंगे। और मैं एक बात कहना चाहता हूं कि मैं जिस राजनीति में विश्वास करता हूं, मैं पॉलिटिक्स ऑफ गेन, GAIN में विश्वास करता हूं। गेन का मतलब ग्रोथ, एस्पिरेशन, इंक्लूसिविटी एंड नेशनलिज्म। मैं पेन की राजनीति में विश्वास नहीं करता हूं, PAIN, पर्सनल अटैक्स, इनजस्टिस और नेगेटिविटी। मैं एकनाथ जी को एक बात कहना चाहता हूं कि सुबह से, एकनाथ जी आपने भी स्वयं देखा होगा कि हर एक ट्रेडर एसोसिएशन, जिनके वजह से आज हम गर्व से कहते हैं कि मुंबई देश की आर्थिक राजधानी है, कपड़ा बाजार से लेकर मेटल एंड स्टेनलेस स्टील मार्केट, जवेरी बाजार से लेकर डायमंड मार्केट, सभी लोग हमारे साथ हैं। और लोगों ने मुझे फोन करके कहा है कि मिलिंद जी, हम आपके नेतृत्व में एकनाथ जी के साथ हम उनके हाथों को मजबूत करना चाहते हैं, शिवसेना के माध्यम से हम नरेंद्र मोदी जी के हाथों को मजबूत करना चाहते हैं, और एक बार मुंबई को देश की आर्थिक राजधानी बनने में हम मुंबई के हाथों को, मुंबई की अर्थव्यवस्था को बढ़ावा देना चाहते हैं, मजबूत करना चाहते हैं, ताकि सामान्य लोगों को रोजगार मिले। आज दोस्तों, भारत में केंद्र में और राज्य में मजबूत सरकार की आवश्यकता है, और हम सबके लिए बहुत बड़ी गर्व की बात है कि केंद्र में हमारे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत अधिक मजबूत है। आज महाराष्ट्र में हमारे यशस्वी मुख्यमंत्री, जो मैंने मराठी में कहा कि जमिनीवरचे नेते है, इतने एक्सेसिबल मैंने इतने सालों में वर्षा को, बंगले को इतने एक्सेसिबल कभी नहीं देखा है, और ये बहुत बड़ी उपलब्धि है महाराष्ट्र की जनता के लिए। उनके नेतृत्व में हमें मुंबई और महाराष्ट्र को आगे ले जाना होगा, और मोदी जी और एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में आज मुंबई और भारत अधिक सुरक्षित है। आज मुंबई और भारत की अर्थव्यवस्था अधिक स्थिर है, और आज मुंबई और भारत में जिस प्रकार से इंफ्रास्ट्रक्चर का रोल आउट हो रहा है वो बहुत बहुत बड़े पैमाने पे हो रहा है। और मैं महाराष्ट्र की जनता की ओर से एकनाथ शिंदे जी का आभार व्यक्त करना चाहता हूं। कभी हम सोच नहीं सकते थे इस मुंबई में इतने सालों से, जो मैं एक बात ऐड करना चाहूंगा कि पिछले 10 वर्षों में शिंदे जी, मुंबई पर एक भी आतंकवादी हमला नहीं हुआ है। ये मुंबई करो के लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है, मुंबई करो के लिए एक बहुत बड़ा अचीवमेंट है, लेकिन इस अचीवमेंट का कारण है नरेंद्र मोदी जी और एकनाथ शिंदे जी की नीतियों। मेरे यहां उपस्थित सभी शुभचिंतकों को, सभी समर्थकों को मैं अपने दिल के गहराइयों से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं। आपने सुख और दुख में मेरा साथ दिया। आप सब जानते हैं कि ये निर्णय, मेरे लिए ये निर्णय लेना आसान नहीं था, लेकिन जो यहां उपस्थित है और जो यहां हमारे साथ आज नहीं है, मैं इस मंच के माध्यम से आप सभी से निवेदन करना चाहता हूं कि आइए एक सुनहरा भविष्य बनाने के लिए
हम बाला साहेब के शिवसेना के माध्यम से एक नाथ शिंदे जी के हाथों को मजबूत करें, नरेंद्र मोदी जी के हाथों को मजबूत करें और मुंबई, महाराष्ट्र और भारत की और बेहतर सेवा करें। पुन्हा एकदा शिंदे साहेब, बाळासाहेबांचा शिवसेनाच्या माध्यमातून मला आपल्या नेतृत्वाखाली मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली। त्या संधीबद्दल मी आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी येथे उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांना सांगू इच्छितो की मी तुमच्या सोबत प्रामाणिकपणे पक्षाला वाढवण्यासाठी काम करेन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मिलिंदजी देवरा सर। खरं तर आजपासून 4 दिवसापूर्वी विधानसभेच्या सभापतींनी जो निकाल दिला तो महाराष्ट्राच्या पप्पू आणि त्यांच्या पप्पांना झटका होता आणि आजचा हा प्रवेश हा भारताचा पप्पू आणि त्यांच्या मम्मासाठी मोठा झटका आहे। खरं तर कालच ज्यांनी घरात बसून राष्ट्रपतींना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं, काळाराम मंदिराचं, त्याच्यामध्ये स्वतःच्या वडिलांचं नावही उद्ध्वस्त वाकरेंना नीट लिहिता आलेलं नाहीये। त्यांनी ठाकरेचा ठ न लिहिता झ लिहिलाय। म्हणजे मी जे दसरा मेळाव्यात बोलले होते की ठाकरे आडनाव हे फक्त बाळासाहेबांना शोभतो, उद्ध्वस्तजी हे वाकरेच आहेत ज्यांना बाळासाहेबांचं नाव लिहिता येत नाही, ते त्यांचे वारसदार विचारांचे कधीच बनू शकत नाहीत। कारण ठाकरेंचा ठ हा ठामपणा दाखवतो आणि तो ठामपणा फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे। त्यामुळे मी आमंत्रित करू इच्छिते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, हिंदुत्वाचे राखणदार, धर्मवीरांचे शिलेदार, काळजाने वाघ, डोळ्यात आग आणि छातीत फौलाद, भगवे रक्त फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब। सगळ्यात आधी मी मिलिंदजी देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो। आणि ते सपत्नीक आलेले आहेत। वहिनींचंही स्वागत करतो। शेवटी कुठलाही निर्णय घेताना एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते। आपण मगाशी भावना व्यक्त करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या 1.5 वर्षापूर्वी त्याच भावना माझ्याही मनामध्ये होत्या आणि मलाही जेव्हा आपल्या कुठला निर्णय घ्यायचा असतो त्याचे बरी वाईट परिणाम होतात, पण निर्णय घेताना धाडस करावं लागतं आणि डॅशिंग निर्णय तर घ्यावेच लागतात। परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस ते निर्णय घेतो। मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं, कारण आपल्याला माहित आहे की शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत। काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे। आता मी डॉक्टर नाहीये, श्रीकांत डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसताना 1.5 वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही। बाकी काय मी आपल्याला सांगत नाही, पण आज मी आपलं मिलिंदजी मनापासून स्वागत करतो। पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, आपल्याला खूप खूप शुभेच्छा पण देतो। खरं म्हणजे गेले
जवळपास 50-55 वर्ष काँग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबाची नाळ जुळली होती. मुरली देवराजींनी देखील मुंबईसाठी, देशासाठी, या राज्यासाठी त्यांचं योगदान आहे. आपणही खासदार होतात आणि मंत्री होतात 2 वेळा. त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही आज भावना आहेत, खरं आहे, वस्तुस्थिती आहे. निर्णय घेताना एखादा नगरसेवक, ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निर्णय घेताना 10 वेळा विचार करतो. त्यावेळेस मी तर मंत्री होतो, नगरविकास मंत्री होतो. माझ्याबरोबर 8 मंत्री होते. तुम्ही पण आज एवढं नेतृत्व केलंय. आज काँग्रेस बरोबर इतके वर्ष तुम्ही काम केलंय. बघायला गेलं तर तसं आपल्या दोघांमध्ये पण साम्य आहे. तुम्ही मगाशी बाळासाहेबांचा, मुरलीभाईंचा देखील उल्लेख इथं केला. खरं म्हणजे काही लोक अशी असतात की ते पुन्हा होत नाहीत. त्यांचा पुन्हा आपल्याला पुन्हा तशी माणसं भेटत नाहीत, दुर्मिळ असतात. ती स्वतःसाठी जगत नाहीत, समाजासाठी जगत असतात, दुसऱ्यासाठी जगत असतात, आपल्या देशासाठी जगत असतात. मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे असं मानणारे देखील लोक असतात. मुझे क्या मिला इससे मैं देश को क्या देने वाला हूं, ऐसी कोशिश और ऐसे मानने वाले भी कई लोग होते हैं. और उनमें से एक बाला साहेब ठाकरे जी भी थे और मुरली भाई भी थे. आणि म्हणून तुम्ही वयाच्या 27व्या वर्षी खासदार झालात. अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठामध्ये आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलं. आपण उच्च शिक्षित आहात आणि समाजाला आणि राजकारणात देखील आता काळ बदललाय. उच्च शिक्षित, उच्च विद्या विभूषित, जे विजनरी विजन आहे ज्या लोकांना की बाबा या राज्यासाठी आपल्याला काय करता येईल, देशासाठी आपल्याला काय करता येईल, याचं विजन ठेवून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. ही समाजाची आणि बदलत्या काळाच्या प्रमाणे जे काही काळानुरूप बदल होतात त्यासाठी आवश्यक आहे. आणि आज एक अभ्यासू, सुसंस्कृत, संयमी आणि मेहनत घेणारा कार्यकर्ता, नेता म्हणून आपली जी काय ओळख आहे आणि आपला दांडगा जो काही जनसंपर्क आहे ते आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आज काय तुम्ही सांगितलं होतं प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल, म्हणजे हे काय ह्या ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. त्यामुळे आपल्याला मी नेहमी जवळून पाहिलंय की आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीमध्ये न फसता आपलं काम करत राहायचं. कन्स्ट्रक्टिव्ह, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल कामावर आपला भरोसा आहे. मी देखील तेच करतो. सकाळी मी उठतो, आता दर संडेला, आज पण जाऊन आलो, डीप क्लीन ड्राईव्ह. काही लोक म्हणतात हे काय, हे तर चेलचं काम आहे. पण मी गेल्यामुळे चेल पण हातामध्ये पाईप धरतो, हातामध्ये झाडू घेतो, आमदारही घेतात, खासदारही घेतात आणि रस्ते धुतात पाण्याने. पहिल्यांदा पाहायला मिळते मुंबईकरांना या डीप क्लीन ड्राईव्हमुळे पोल्युशन 350चं 100 वर आलंय, 80 वर आलंय, काही ठिकाणी 70 वर आलंय. आणि परवाच आपल्या राज्याला आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते स्वच्छतेमध्ये देशामध्ये पहिला नंबर मिळाला. ही याची फलश्रुती आहे, याचा इम्पॅक्ट आहे.
काही लोक म्हणाले, काल श्रीकांतच्या इकडे गेले होते कल्याण लोकसभेत, म्हणाले आता हे रोड सफाई रोड धुलाई चालू आहे, आता निवडणुकांमध्ये यांना साफ करा. लोक रस्ते साफ करणाऱ्यांना, रस्ते धुलाई करणाऱ्यांना, लोकांची कामं करणाऱ्यांना, लोकांना भेटणाऱ्यांना कसं काय साफ करतील? ते तर घरी बसणाऱ्यांना साफ करतील. बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या, फील्डवर काम करणाऱ्या कसं साफ करतील? जनता सुज्ञ आहे आणि मी त्याच्यावर काय बोलत नाही. थोडंसं कधी कधी बोलायला लागतं, पण मी कधीही बिलो द बेल्ट पातळी सोडून कधी बोलत नाही. कारण त्यांच्या भानगडीत पडलो तर आपलं काम बाजूला राहील. आणि म्हणून मिलिंदजी, मी 1.5 वर्षामध्ये एकही सुट्टी नाही घेतली. मी गावी जातो, मी गावी देखील माझ्याकडे जनता दरबार असतो आणि माझी शेती आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तिकडे गेलो की माझं बरोबर पाय शेतीकडे वळतात आणि काम करतो मी. काही लोक म्हणतात, कधी असा शेतकरी बघितलाय हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो? हे म्हणालो, माझ्याकडे वेळ कमी आहे, मुख्यमंत्री आहे ना मी गाडी चालवून प्रवास करून 8 तास वाया कसा घालवू शकतो? मी त्याच्यावर मी हजारो फाईलवर सह्या करू शकतो ना तेवढ्या वेळामध्ये. त्यामुळे मी हेलिकॉप्टरने जातो, पण शेती करतो तिथे जाऊन. हेलिकॉप्टरने फोटोबाजी नाही करत, एरियल फोटोग्राफी नाही करत. ती फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली कधी चांगलीच आहे. त्यामुळे जाऊ दे, आज चांगला दिवस आहे आपला, जास्ती काय बोलायचं नाही. थोडंसं बोलायला लागतं, नाही ते पत्रकार लोक बोलतात काहीच बोलत नाही, मग माझ्याकडे येणारच नाहीत ते. मग सकाळी 9 वाजता ते आणि मग तिकडे जात असतात. ते बरं आहे, ते चांगलं आहे. जेवढे आरोप करतील, जेवढे आमच्या विरोधात बोलतील, तेवढे ते खड्ड्यामध्ये जातील. हे नियतीचा एक नियम आहे. काम करणाऱ्या माणसाच्या मागे जनता उभी राहते. मी पाहतोय 1-1.5 महिन्यापासून डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट वाढली. एनजीओ आले, लहान मुलं आली, कॉलेजची मुलं आली, सगळ्या संस्था त्याच्यामध्ये येऊ लागल्या. हजारो लोक. मी दर डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये 1 लाखापेक्षा जास्ती लोकांना भेटतो. एवढा मॉप असतो प्रचंड सगळीकडे. याचा परिणाम चांगला होतोय. मगाशी मी सांगितलं आपल्याला, साफसफाई तर आपण बाकी लोकांची निवडणुकीमध्ये तर करणारच आहे. निवडणुका आल्या की ते सगळं होईल. पण आता गरज आहे मुंबईच्या विकासाची. आणि मुंबई, हे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे. आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. मी पहिल्याच दिवशी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमिशनरना बोलवलं. मी सांगितलं, एवढे खड्डे काय आहे? दर पावसाळ्यामध्ये खड्डे कशासाठी आहेत? तुमच्याकडे पैसे नाहीत का? बोले पैसे बहुत आहे. मग काय प्रॉब्लेम काय आहे? बोले काही प्रॉब्लेम नाही. ते बोलायला थोडा घाबरत होते. बोले दरवर्षी ते रिपेरिंग करतो ना आपण, डांबर टाकतो. नगरसेवक लोक आले, त्यांना माहिती आहे दरवर्षी ते करायला लागतं रिपेरिंग. मी म्हणालो त्यांना, मिलिंदजी किती आपले 15 वर्षामध्ये 10 वर्षात किती पैसे खर्च झाले? बोले 4,500 कोटी रुपये फक्त रिपेरिंग मध्ये. मग मी म्हणालो, जर कॉन्क्रीटचे केले असते तर पैसे वाचले असते. आणि म्हणून आम्ही ठरवलं 2 टप्प्यामध्ये मुंबईमध्ये पूर्ण रस्ते सिमेंटचे करायचे. पुढच्या 2-2.5 वर्षात मुंबई विल बी पॉटहोल फ्री, असा आपले संकल्प आहे. मुंबई खड्डे मुक्त करायची आणि त्यासाठी आपण काम करतोय. आज डीप क्लीन ड्राईव्ह आहे, रंगरंगोटी आहे, वॉल पेंटिंग आहे, पुलाच्या खालचं गार्डन आहे, अर्बन फॉरेस्ट आपण करतोय. कोणाला विश्वास बसणार
उद्घाटन करून आलो मी. 3 कंटेनर मध्ये, बांधकाम बिनकाम काही नाही, 3 कंटेनर ठेवलेत, एअर कंडिशन कंटेनर. MD डॉक्टर बसलेत, त्यांचा स्टाफ आहे, चेकअप होतं. 147 प्रकारच्या टेस्ट मोफत, 147 प्रकारच्या टेस्ट मोफत, गोळ्या औषध सगळं त्यांना तिथे फ्री. मी त्यांना म्हणालो काय काय कशा कशावर औषध देता. ते म्हणाले ताप आला, थंडी आला, व्हायरल आला, आणखी काही आजार छोटे मोठे, लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे. मी म्हणालो पोटदुखी झाल्यावर देता की नाही औषध. बोले त्यालाही देतो. बोले आमच्याकडे पोटदुखी होणारी माणसं आमचं काम बघून वाढायला लागले. बोले त्यांना पण मोफत इंजेक्शन देऊन टाका. कोणाला गोळ्या लागतात, कोणाला इंजेक्शन लागतं, सगळी व्यवस्था केली आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. असे पोटदुखीवाले आले की त्यांना पाठवून देऊ तिकडे. गमतीचा भाग सोडा, पण आपल्याला मुंबई आपल्या देशात नाही जगामध्ये मुंबई नंबर 1 ची करायची आहे. हा आपला संकल्प आहे. मी दावोसमध्ये गेलो होतो गेल्या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये. मुंबईबद्दल खूप अट्रॅक्शन आहे, मुंबईबद्दल खूप आकर्षण त्यांच्या मनामध्ये आहे. मुंबई G20 झालं आपल्याकडे. आपल्याला G20ची प्रेसिडेंटशिप मिळाली. आपल्या देशाला प्रेसिडेंटशिप मिळणं फार मोठी गोष्ट आहे. आणि मग सगळ्यांना आम्ही आदेश दिले, ज्या ज्या शहरामध्ये G20 होती मुंबई सजवली. अमिताभ कांत स्वतः बोलले कि बहुत अच्छा काम किया, ऐसा ही हमें एक्सपेक्ट था. और 22 देश के लोग आए थे, वो भी खुश हो गए. मुंबई हे वेगळंच आहे. मुंबई रात्रंदिवस चालणारी आहे. मुंबई थकत नाही, मुंबई कधी बंद पडत नाही. आता बावधनकर आले होते, मुंबईवरचा हल्ला झाला, दुसऱ्या दिवशी मुंबई पुन्हा सुरू. म्हणून हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे. मुंबईमध्ये कोणी उपाशी झोपत नाही. मुंबई सतत 24/7 चालू असते. जसं आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी निर्णय घेतला, 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. जो कोविडमध्ये घेतला होता तो कंटिन्यू केला. कारण गरीब लोक आहेत, दारिद्र्य रेषेच्या खाली वरती. काही लोक म्हणाले गरिबी हटाव, गरिबी नाही हटली. तुम्ही तर आता काय, तुमचं काय प्रॉब्लेम नाही आहे. गरिबी हटली नाही, पण गरीब हटला. पण मोदीजींनी त्या गरिबीतून, BPL मधून 35-40% लोक बाहेर काढले. किती निर्णय घेतले, खूप निर्णय घेतले, सर्व समाजासाठी घेतले. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सगळ्यांसाठी घेतले. तिथे एकदा बाजूला एक शाळेचं काम आपलं होतं, दाऊदी बोहरा ट्रस्ट. तिथे पण आले होते मोदी साहेब. सबके लिए काम करते हो. अभी सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास, ये उनका संकल्प है. और महाराष्ट्र के ऊपर उनका ज्यादा प्यार है. महाराष्ट्र में हम जब बुलाते हैं तो उद्घाटन में आते हैं, भूमि पूजन को आते हैं. हमें जो पैसे लगते हैं फंड कोई भी प्रोजेक्ट के लिए, वो भी मना नहीं करते, उसको भी तुरंत देते हैं. लेकिन वो जब यहाँ आते हैं तो बाकी लोग बेचैन हो जाते हैं, बेचैन हो जाते हैं. होने दो उनको, हम हमारा काम करते रहेंगे. उनकी तरफ हमें देखने की जरूरत नहीं है. हमें बहुत खुशी है, हमें गर्व भी है, अभिमान भी है कि ऐसे परिस्थिति में दुनिया के कई देशों की अर्थव्यवस्था चरमरा गई है, आगे पीछे हुई है, ऊपर नीचे हुई है. लेकिन हमारे देश की अर्थव्यवस्था को मोदी जी ने बनाए रखा है. बनाए रखा ही नहीं, सिर्फ 10वें नंबर से 5वें नंबर पे लाया है, 5वें नंबर से 3रे नंबर पे लाने वाले हैं.
$5 ट्रिलियन का गोल उन्होंने रखा है और हमने भी, महाराष्ट्र ने भी उनको साथ देने के लिए $1 ट्रिलियन का गोल हमारे सामने है। उसे हम जरूर अचीव करेंगे, क्योंकि महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जो नीति आयोग के धरती पर मित्र सुरू केला आपण, इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल आपण सुरू केली, टाटा सन्सचे चंद्रशेखरन त्याचे प्रमुख आहेत। अर्थव्यवस्था महाराष्ट्राची कशी बदलेल, कसं आपण अर्थव्यवस्था बदलू शकतो, या महाराष्ट्रामध्ये उद्योग कसे येऊ शकतात, म्हणून तुम्हाला मी सांगितलं की या महाराष्ट्रात आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत आणि तुमच्यासारखे विजनरी जेव्हा लीडर पक्षामध्ये काम करतात त्यावेळेस नक्कीच या महाराष्ट्रातले उद्योग वाढतील, उद्योजक येतील। महाराष्ट्र एक असं राज्य आहे इथे खूप ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी। इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, स्किल्ड मॅनपॉवर आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे जमीनही आहे। त्यामुळे इथे उद्योग मंत्री बसलेले आहेत। आम्ही मागच्या वर्षी जेव्हा दावोसला गेलो त्यावेळेस 1,37,000 करोडचे एमओयू साईन केले, 1,37,000। त्यावेळेस तो आपलं सरकार नवीन होतं, नई सरकार थी, लेकिन उनको ये पता था कि महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार के रिश्ते बहुत अच्छे। उन्होंने पूछा मोदी जी के साथ आपके राज्य के कैसे संबंध है, हमने कहा हम उन्हीं के मार्गदर्शन में काम कर रहे हैं और इसलिए उनको क्या है, केंद्र और राज्य दोनों जो इन्वेस्ट करते हैं उनको किसी बात की चिंता नहीं होनी चाहिए। इसलिए हमने पॉलिसी बदल डाली, सिंगल विंडो क्लियरेंस शुरू किया, कैपिटल सब्सिडी, जो जो करना था सब किया। इसलिए मेरे ख्याल से आउट ऑफ 1,37,000 आपण जवळपास 83% त्याच्यातलं एक्झिक्युशन झालं, इम्प्लिमेंट झाले एमओयूज। ये बहुत बड़ी अचीवमेंट है आणि यावेळेस देखील आम्ही जाऊ, नक्कीच त्याच्यापेक्षा जास्तीचे एमओयू साईन होतील। आपल्या राज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि म्हणूनच मी एवढं सांगण्याचा उद्देश एवढा की आपण हे राज्य सर्वांगीण विकास करायचा आहे, सर्व घटकाला न्याय द्यायचा आहे। आपल्याकडे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला भगिनी आहेत, यूथ आहे आणि व्यापारी वर्गही आहे, उद्योगपतीही आहेत आणि म्हणून या सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचं आहे। आणि त्यासाठी आज मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलात, तुमचं मी स्वागत केलेलं आहे। मी देखील तुम्हाला माहिती आहे कसं काम करतो, ग्राउंडवर उतरून ग्राउंड रियालिटी काय असते ते मला माहित आहे आणि त्यामुळे आपल्याला लोकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असते। ऑफिसमध्ये बसून तुम्ही राज्याला पुढे नेऊ शकत नाही, तुम्हाला जायलाच लागेल, तुम्हाला फील्डवर जायला लागेल। आणि म्हणून मी काल कोणीतरी म्हणत होतं, त्यांनी माझा लेखाजोखा काढत होते की मुख्यमंत्री झाल्यापासून मी किती म्हणजे राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर किती दौरे केले। आता त्याच्यावरती मी म्हणालो अंदाज काय, बोले सगळ्यात जास्त। शेवटी आपल्याला राज्याला पुढे न्यायचं असेल तर हे करणं आवश्यक आहे। आज तुमच्या बरोबर आलेले सुशीलाबेन शाह आहे, माजी महिला उद्योगाचे अध्यक्ष प्रमोद मांढरेकर आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत मुंबईचे सुनील नरसाळे, गजेंद्र लष्करी, राम बच्चन मुराई, हंसा मरू, सर्व नगरसेवक पदाधिकारी तर आलेलेच आहेत, परंतु तुमच्या बरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, त्यांचा अनेक संस्थांशी संबंध आहे। मगाशी म्हणाले ते आपले 85 वर्ष
त्यांचं जवाहर भाई, हाँ, ते म्हणाले मला, आपका काम हमने देखा है, अभी 10 लाख हमारे समाज के लोग आपके साथ जुड़ गए, म्हणजे मोठी गोष्ट आहे. असे लोक तुमच्याबरोबर आज आलेत, मी त्यांचं स्वागत करतो. याच्यामध्ये अनेक लोक, म्हणजे खूप लोक आहेत, त्याच्यामध्ये किती नावं घेऊ मी. सुशील व्यास आहेत, पूनम कनोजी आहेत, संजय शाह डायमंड मर्चंटचे व्यापारी आहेत, जैन अल्प सेवा संस्था जी आहे आणि ते आहे, दिलीप सकेरी आहेत, हेमंत बावधनकर, मगाशी मी ते हे केलं, त्यांचं नाव घेतलं, आणि अनेक लोक यामध्ये, प्रशांत झवेरी जैन समाजाचे लीडर, समर्थलाल मेहता, सौरभ शेट्टी, रमेश भाई, हरीश थारिया, ॲडव्होकेट त्रिंबक तिवारी आणि कांती मेहता, ऑल इंडिया जैन फेडरेशनचे प्रेसिडेंट कैलाश मुरारका, प्रेसिडेंट ऑल इंडिया प्लॅस्टिक मार्केट, आणि खूप लोक आहेत. सगळ्यांची नावं घेऊ नको ना, नाही कोणाचं राहून गेलं तर प्रॉब्लेम होतो ना, म्हणून खूप सगळे लोक आले तिकडे. अग्रवाल समाजाचे आहेत, जवेरी बाजारचे आहेत, डायमंड व्यापारी आहेत, सगळे आहेत, आणि जैन मंदिर आहे, मारवाडी समाज आहे, मेटल स्टीलवाले आहेत, गोल्डवाले आहेत, गुजराती व्यापारी आहेत, सगळे आहेत, सगळे लक्ष्मीपुत्र आहेत. त्यामुळे तुम्ही एवढं सगळं भंडार घेऊन आलेला आहात. मेहनत करायला आपण मागे नाही, मेहनत आपण भरपूर करूया, आणि या सर्व लोकांचे जे काही नेटवर्क आहेत ते आपण समाजाच्या हितासाठी वापरूया, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि मी ठरवलंय की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, जीवनातला प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त या राज्याच्या विकासासाठीच खर्च करायचा आहे. बाकी माझी काही अपेक्षा नाहीये. मला आपण ओळखता जवळून, आणि त्यामुळे श्रीकांत आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी ठरवल्या. चांगलं एक आज योग आला, आणि श्रीकांतही सगळं मेहनत करतोय. आमचे सर्व नेते मंडळी आहेत, सर्व लोक आपल्याला प्रेम देतील, आपल्याला विश्वास देतील, आणि नक्की आपण एक चांगलं काम करू, या महाराष्ट्राला पुढे नेऊ. कारण आपल्याला पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं आहे. आपल्याला निगेटिव्ह मोडमध्ये जायचं नाही. होणार नाही हे बिलकुल आपल्या डिक्शनरीमध्ये शब्द असताच कामा नये. होणार नहीं ये सांगायला काय टाइम लगतो, नहीं होगा ये बताने के लिए कुछ स्किल लगता ही नहीं, लेकिन नहीं होने वाला कैसे हम करके दिखाएंगे इसको स्किल लगता है. और मैं ये हमेशा यही कहता हूं कि ठीक है, पद आते हैं जाते हैं, सत्ता आती है जाती है, लेकिन जब हमारे पास अधिकार है तो ऐसा काम हम समाज के लिए करें, हमारे राज्य के लिए करें कि जब हमारे पास कुछ भी नहीं हो तो भी जाने वाले लोग वहां रुके, अरे भला आदमी था, अच्छा काम कर रहा था और इसने अच्छा काम किया. ऐसा बोल के मुंह मोड़ के नहीं जाना चाहिए. इसको बहुत पावर का बहुत ये था, गरूर था, घमंड था, जाने दा अच्छा हो गया, ऐसा नहीं बोलना चाहिए. ऐसा काम हमें करना है, यही हमारा उद्देश्य है, सीधा और साधा. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. एवढं विस्तृतपणे मी बोलण्याचं कारण की तुमचा एक इतिहास आहे, तुमची एक राजकीय पार्श्वभूमी आहे, आणि तुम्ही ज्या पक्षामध्ये इतके वर्ष काम केलेलं आहे
तुमचा अनुभव आहे आणि या सगळ्या अनुभवाचा फायदा या समाजाला झाला पाहिजे, राज्याच्या विकासाला, मुंबईच्या विकासाला झाला पाहिजे, यासाठी एवढं मी बोललो. आणि एक विजन ठेवून काम करणारा लीडर, आजकालचा जमाना आपल्याला माहिती आहे, सगळं एकदम फास्ट झालेलं आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान येतंय, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते, सगळं येतंय आणि काळाची गरज आहे. त्यामुळे विजनरी लीडर जेव्हा असे एकत्र येतात तरुण, तेव्हा चांगलं करतात आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी. आदरणीय प्रधानमंत्री महोदय, आदरणीय गृहमंत्री महोदय अमित शाह साहेब यांचा पूर्ण आपल्या राज्याला पाठबळ आहे, समर्थन आहे. आणि आम्ही देवेंद्रजी, अजितदादा आणि आम्ही सगळे एकत्र चांगल्या वातावरणामध्ये काम करतोय. आमचा उद्देश एवढाच आहे, राज्याचा विकास, सर्वांगीण विकास. आणि आपण त्याच्यामध्ये आज सामील झालेला आहात. तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. इनके साथ आए हुए सभी लोगों को मैं बहुत बहुत बधाई देता हूं और आपका सबका आभार व्यक्त करता हूं. इसमें हमारे साथ में आए मौलाना जियाउद्दीन शेख, नौशाद खान, जुबैर खान, जिशान खान, नासिर भाई, इरफान खान, रहमान कासिम, नईम खान, इनका भी मैं स्वागत करता हूं. इनको भी मैं धन्यवाद देना चाहता हूं और हम आगे बढ़ेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण अत्यंत हृदयस्पर्शी भाषण केलं. उपस्थित सर्वांचं मनापासून आभार मानते आणि हा प्रवेशाचा सोहळा इथंच संपला असं जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. फोटो और वीडियो का बोल दो समीर भाई को.